नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. वैष्णवी शशांक हगवणे हिने 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. राज्याला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट आता समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना अखेर सकाळी पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी अटक केली आहे. ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेच्या गृह विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी या संदर्भात हार्वर्ड विद्यापीठाला पत्र लिहिलंय. त्या म्हणाल्यात की विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणं हा एक विशेषाधिकार आहे, अधिकार नाही. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरनं एक मोठी घोषणा केली. यावर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंडचा पहिलाच मोठा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. 3 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. भारताच्या समृद्ध वारशाचे उत्सव साजरा करणारा हा महोत्सव असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान डेव्हिड एच कोस थिएटर इथं हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही ताब्यात घेतलंय. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्यात की मला खूप बरं वाटलं ऐकून की त्या दोघांनाही अटक झाली आहे. पण पुण्यातच ते 6-7 दिवस कायद्यापासून दूर कसे राहू शकले, त्यांना पकडायला 6-7 दिवस कसे लागले, या गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतंय. पुण्यात त्यांना इतकं पाठीशी घालणारं कोणीतरी नक्कीच होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी आवाज उचलल्यानंतर त्यांना अटक झाली असंही त्यांनी म्हटलंय. शिवसेना उभाटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. ते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. तसेच माजी आमदार नरेंद्र दराडे हे आज 500 कार्यकर्त्यांसह मुंबईत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी अमोल पालेकर यांच्या ऐवज एक स्मृतिमंत या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार 24 मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे. किशोर बेडकिहाळ, डॉक्टर विजय चोरमारे आणि यांच्या समितीने ही निवड केली असल्याचे सभेचे कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे यांनी सांगितलंय. राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं या वर्षापासून आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामपंचायतीपासून राज्य स्तरावर राबवण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत महिलांच्या समस्या सोडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 आदिशक्ती पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांचे स्वरूप 1 लाख ते 10 लाखांपर्यंत असणार आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात अजूनही 178 टँकरनं 3.5 लाख लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी टँकरची संख्या 181 होती, ती कमी होऊन 178 झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठे गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे अधिक आहे. लोकमान्य एक युगपुरुष, तान्हाजी आणि आदिपुरुष यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेला मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. भारताचे 11वे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनपट ओम राऊत दिग्दर्शित करणार आहेत. यांच्या सिनेमाचं नाव कलाम असं ठरलं असून यात आंतरराष्ट्रीय स्टार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष हा कलाम यांची भूमिका साकारणार आहे. IPL 2025च्या 64व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शने गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर तुफानी शतक ठोकले. 56 चेंडूत 100 आणि 64 चेंडूत 117 धावा करत त्यानं IPL कारकिर्दीतली पहिलं शतक नोंदवलंय. आणि या बातमीसह वेळ झाली टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.